नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक. आज तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर इथे आमची नेपाळ, अयोध्या आणि काशी अशी एक ट्रिप आम्ही काढली होती. जवळपास 150 लोक होते, म्हणजे 3 बस होत्या आमच्या. इथून आम्ही जवळपास दीनदयालपर्यंत ट्रेनने गेलो आणि तिथून नेपाळमध्येच काशीपर्यंत बस केल्या, म्हणजे 10 दिवसासाठी बस केल्या होत्या, AC बस होत्या. तर अशा प्रकारची आमची ही ट्रिप होती. तर सुरुवातीला आम्ही अयोध्येला आलो. अयोध्येमध्ये इथे ही शरयू नदी आहे, तर तिथे आम्ही शरयू नदीची दर्शन घेतले आणि तिची पूजासुद्धा केली. तर अशा प्रकारे बरेच लोक तिथं आंघोळी करतात, दिवे लावतात. तर इथे आम्ही आंघोळी वगैरे केल्या नाही, वेळ नव्हता. फक्त दर्शन घेतलं आणि पूजा केली नदीची. ही शरयू नदी आहे. बरेच लोक इथे याच्याकडे नवस वगैरे करतात, बरेच लोक ह्या नदीवर. तर इथे दिवे लावले आम्ही आणि दिवे पाण्यात सोडतात. तर ॲक्च्युली असं नाही करायला पाहिजे, पण आता लोकांच्या भावना असतात ह्या. आणि त्यामुळे आपली गंगा किंवा नदी घाण होते असं हे टाकल्याने. तर याच्यात थोडाफार असा बदल करायला पाहिजे की नाही, तुम्ही नक्कीच सांगा. आता बरेच लोक, मोदींनी याची गंगेच्या बऱ्याच सुधारणा केलेल्या आहे, स्वच्छता मोहीम केलेली आहे. त्यामुळे बऱ्याच गंगा आता स्वच्छ झालेल्या आहे. पण तरी लोकांच्या भावना असतात ह्या. आणि त्या फक्त इथे बघा, आता त्या आतमध्ये जास्त सोडत नाही, फक्त कडेला आहे ना, इकडे इकडे फक्त दिवे लावल्या जातात. तर अशा प्रकारे आम्ही इथे हे दर्शन आमचं नदीचं घेऊन झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी इथे फोटोशूट वगैरे केले ग्रुपने. तर हे आमच्या बरोबर ग्रुपमध्ये होते आमचे. छान असा आमचा ग्रुप झाला होता 5 लोकांचा. तर ही या ननंद भाऊजे आहेत, त्या दोघींनीसुद्धा नदीची छान पूजा केली, दोघींनी मिळून. तर त्यांनी बरंचसं पूजेचं सामान आणलं होतं. तर त्यांना बऱ्यापैकी माहिती होती, म्हणून त्यांनी बरंचसं पूजेचं सामान त्या घरूनच घेऊन आल्या होत्या. तर अशा पद्धतीने इथे ही नदीची पूजा झालेली आहे. खूप छान, अयोध्येला जाऊन खूप छान वाटलं आणि मंदिरसुद्धा खूप सुंदर आहे अयोध्येचं. तर असा आमचा जवळपास 15 दिवसाचा प्रवास होता. तुम्हाला सगळे व्हिडिओ मी दाखवणार आहे, तर सगळे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. एक एक दिवस तुम्हाला एक एक व्हिडिओ बघायला मिळेल. छोटे असे एक अयोध्या आणि गोरखपूरचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. आणि त्याच्यानंतर पुढे आम्ही नेपाळला गेलो त्यानंतर. तर ते पण वेगळे व्हिडिओ आहेत. तर इथे बघा, शंकराची पिंड आहे, याचीसुद्धा इथे पूजा केली जाते, दिवे लावले जातात. तर पूर्वी काळापासून चालत आलेल्या परंपरा आहे या. तर बघा, यांनी इथे शंकराचा नदीतून पाणी आणून शंकराच्या पिंडीवर वाहिलेला आहे. हा आमचा मोठा ग्रुप आहे. बघा, लेडीज आहे इकडे, सगळ्या आमच्याच ग्रुपच्या लेडीज आहे. तर ऑरेंज टोप्या दिल्या होत्या. आता तिथून आम्ही मंदिराकडे जाण्यासाठी इथे आपण आता निघालेलो आहोत. तर हा बघा, अयोध्येचा हा गेट आहे तिथे. तर राम राम असं लिहिलेलं आहे. तर आता अयोध्येची खूप भरपूर अशी सुधारणा झालेली आहे. तर पहिलं अयोध्येला इतकं काही जास्त नव्हतं, पण जेव्हा मंदिर झालं ना, तेव्हापासून भरपूर असे हॉटेल्स झालेली आहेत. तर आणि भरपूर लोक आता इकडे येतात, म्हणजे बघा. तर हे आमचे बाबा आहेत, तर यांनीची ट्रिप आणलेली आहे. तर हे आहे अयोध्येचं मंदिर. पण आतमध्ये फोन न्यायला अलाउड नव्हता, म्हणून आम्ही बाहेरच मी शूटिंग केली. पण आतमध्ये तुम्ही आता याच्यात टी व्हीत वगैरे बघितलेच असेल मंदिर आतमध्ये कसं आहे, काय आहे. तर हे आपल्याला दाखवायला तिथे परवानगी नसते, कारण हे बघा, आमचा सगळा ग्रुप एक ठिकाणी जमला होता आणि सगळ्यांनी एकत्रच जायचं होतं, म्हणून सगळेजण एक ठिकाणी जमले होते. कारण लोकांची चुकामुक होऊ नये म्हणून अशा प्रकारे ह्या टोप्यासुद्धा दिलेल्या होत्या. तर बघा, असं कोरीव काम, छान असं कोरीव काम केलेलं आहे या मंदिराचं. हे बाहेरचं आहे. इथपर्यंत जोपर्यंत तुम्ही चप्पल शूज ठेवत नाही ना, तिथपर्यंतच तुम्हाला फोटो काढायला अलाउड आहे. बाहेरच्या आवारात हे आम्ही सगळे फोटो काढले होते. इथून हे मंदिर लांबूनच तुम्हाला हे मी दाखवलेलं आहे. तर आपल्याकडचं काही सामान वगैरे असतं ना, ते इथे ठेवलं जातं.
तर आम्ही इथे सगळं सामान इथे ठेवून आतमध्ये गेलो होतो. मग दर्शन घेऊन आलो आणि आता इथे आम्ही आलेलो आहोत गोरखपूरला. तर दुसऱ्या दिवशी आम्ही गोरखपूरला आलो होतो. तर गोरखपूरला तर बघा इथे छान आहे, गोरखपूरचं मंदिर आहे. तर छान असे तिथे बाग बनवलेले आहेत, वेगवेगळ्या संतांचे फोटो लावलेले आहेत. तर ते सगळं मी तुम्हाला आतमध्ये गेल्यावर दाखवणारच आहे. इथे अलाउड होतं फोटो काढायला, म्हणून सगळे व्हिडिओ फोटो मी ते खूप फोटोशूट केलं होतं इथे. तर गार्डन बघा किती सुंदर असे फुलं आहेत झेंडूचे. असं प्रसन्न वाटतं तिथं गेल्यानंतर. बघा गुलाबाची फुलं आहे, झेंडूची फुलं आहेत, अजून भरपूर प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे. गोरक्षनाथाचे इथे हे मंदिर आहे बघा. तर आता इथे मंदिरात आता इथे आपण दर्शन घेणार आहोत. तर हे आहे गोरक्षनाथाचं मंदिर आणि इथे आता इथे आम्ही दर्शन घेणार आहोत. तर ही आहे गोरक्षनाथ विजय ते राम असं काहीतरी हे मंदिर आहे. हे सगळे रामाचेच वेगवेगळे प्रकार आहेत रामाच्या अवताराचे. तर अशा प्रकारे ह्या मूर्त्या आहे बघा. तर यातली मला जास्त जेवढी माहिती होती ना तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. शॉर्टकटमध्ये मी व्हिडिओ काढले होते, तर त्यातूनच थोडी थोडी तुम्हाला यातून माहिती मी दिलेली आहे, कारण मी पण पहिल्यांदीच गेली होती ह्या भागात. तर बघा योगी भुहरीनाथ, गैनीनाथ असे नवनाथाचे 9 प्रकार इथे याचे पण हे फोटो म्हणजे मूर्ती लावलेले आहेत. योगी नागनाथजी असे नवनाथ, आपले नवनाथ आहे ना ते सगळे इथे ह्या मंदिरात त्यांनी लावलेले आहे. आणि बाकीच्या सगळ्या संतांच्या मूर्ती, कोणीही मुनी, व्यास यांचे सगळ्यांच्या मूर्त्या इथे बनवलेल्या आहेत. तर त्याचे सुद्धा फोटो मूर्त्या तिथे लावलेल्या आहेत. खूप प्रकारच्या मूर्त्या तिथे बनवलेल्या आहेत. तर आणि पुन्हा एकदा आम्ही बाहेर आल्यानंतर गार्डनमध्ये फोटो काढले, व्हिडिओ काढलेत. योगी आदित्यनाथ यांनी हे बांधलेले, इथे हे पहिले इथे राहायचे, त्यांनी हे बांधलेलं मंदिर आहे. तर बघा असे हे मुनी महामुनी असे होऊन गेलेले आहेत. तिथे काही देवी पण आहेत. तर जवळून मी मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची नावं काही इतकी स्पष्ट आलेली नव्हती, कारण खूप घाई गडबड होती, पळापळ चालली होती, लोकांना पुढे निघायचं होतं, म्हणून मी पटापट व्हिडिओ बनवले आणि शॉर्टकटमध्ये दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तर सगळ्या प्रकारचे वीर महावीर हे सगळे इथे त्यांनी लावलेले आहेत, त्यांचे पुतळे बनवून. तर इथे ह्या भागाला तुम्ही एकदा नक्की भेट द्या, बघायला खूप सुंदर वाटतं. खूप बघण्यासारखं आहे गोरखपूरला सुद्धा. आणि गोरखपूर ही आपली भारताची तिथून बाँड्री आहे, नेपाळ आणि भारताची. तिथून आम्ही नेपाळला गेलो. तर बघा कसे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यांचे सगळ्यांची नावं तिथं लावलेली आहे. पण तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही झूम करून बघू शकता, तुम्हाला स्पष्ट दिसेल. पण व्हिडिओ घाईत काढल्यामुळे नावं इतकी स्पष्ट अशी तुम्हाला मोठी दिसणार नाही. तर किती प्रकारचे मुनी, महामुनी, व्यास असे आपल्या भारत देशात होऊन गेलेले आहेत. तर त्यांचे सगळे पुतळे इथे त्यांनी लावलेले आहेत योगी आदित्यनाथने. तर छान असं मंदिर पण इथे बांधलेलं आहे. तर यावरून तुम्हाला अंदाज आलेलाच असेल तर किती प्रकारचे पुतळे इथे बनवलेले, ह्याला किती दिवस लागले असेल हे बनवायला. आणि स्वच्छता वगैरे छान आहे तिथे बघण्या. व त्या साईडला गेले तर हे मंदिर मात्र अजिबात चुकवू नका, नक्की ह्या मंदिराला तुम्ही भेट द्या. पूर्वी जेव्हा
मुख्यमंत्री नव्हते योगी आदित्यनाथ, तेव्हा इथे राहायचे असं तिथं आम्हाला सांगण्यात आलं होतं. आणि बऱ्याच लोकांना सुद्धा माहीत असेल की हे पूर्वी इथे योगी आदित्यनाथ इथे राहत होते आणि त्यानंतर त्यांनी इथे ह्या आश्रमाची पूर्ण कायापालट करून टाकली होती. तर अशा प्रकारे हे सगळे आता जवळपास मी पूर्ण तुम्हाला यांचे पुतळे, पूर्ण मुनींचे पुतळे दाखवलेले आहे. तुम्ही बघा, आणि यातले तुमचे कुठले कुठले तुम्हाला माहिती आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कोण कोण या जागेवर जाऊन आलं ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला ही जागा कशी वाटली ते सुद्धा नक्कीच सांगा. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून, कुठल्या राज्यातून, कुठल्या शहरातून बघतात ते सुद्धा मला नक्कीच सांगा. आणि आता आपण इथून आता पुढे निघणार आहोत. आता पुढचे आपला प्रवास आहे नेपाळचा, आणि नेपाळच्या बाँड्रीवर आम्ही एक मुक्काम केला होता. आणि आणि त्यानंतर आम्ही 6 दिवस नेपाळमध्ये होतो. तर नेपाळची पूर्ण मी शूटिंग केलेली आहे. जिथे जिथे शक्य होतं तेवढी शूटिंग केलेली आहे. त्याचे व्हिडिओ तुम्हाला पुढे नक्कीच बघायला मिळेल. त्याकरता पूर्ण माझे व्हिडिओ नक्की बघत जा. व्हिडिओ थोडेसे मोठे आहे पण छान आहे बघण्यासारखे. तर भरपूर असे मुनींचे पुतळे होते. कारण बघा तुम्ही व्हिडिओज तुम्हाला अंदाज येईल की किती वेळ मोठा असा व्हिडिओ हा झालेला आहे. त्यामुळे मी पूर्ण एक सुद्धा असा पुतळा सोडला नव्हता की त्याचे मी व्हिडिओ काढले नाही. तर बघा, ह्या आपल्या राण्या आहेत. ह्या वेगवेगळ्या ह्या देवी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि इथे राम, लक्ष्मण, कृष्ण असे यांचे सुद्धा पुतळे इथे लावलेले आहे. सीता, शंकर, गणेश, हे सगळे प्रकारचे इथे यांनी पुतळे बनवलेले आहेत. आणि त्यांच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत. बघा, गणपती सुद्धा इथे मूर्ती बनवलेली आहेत. आणि आता इथे बघा, ह्या मंदिरातून आता आम्ही इथे बाहेर पडत आहोत. आता पुढे आपल्याला जायचंच आहे. तर हे आमचे आचार्य आहेत. आम्हाला हेच रोज जेवण बनवायचे. तर ह्या लेडीज आमच्यासाठी रोज जेवण बनवायचे. आम्हाला अजिबात बाहेर खायची वेळ आली नाही. तर इथे आपलं संपूर्ण मंदिर आता इथे बघून झालेलं आहे. तुम्हाला बऱ्यापैकी मी दाखवलेलं आहे. आता पुन्हा एकदा पुढे भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. नेपाळच्या ट्रिपमध्ये तुम्हाला पूर्ण नेपाळची ट्रिप मला दाखवणार. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. तोपर्यंत बाय बाय.